आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण की त्या भ्रष्टाचार ज्यांनी केलाय सरपंच असतील किंवा ती संबंधित बॉडी असेल किंवा ग्रामसेवक साहेब असतील. आम्ही रीतसर आपल्या मुलांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी रीतसर कागदोपत्री त्यांच्यासमोर पुरावे ठेवले. असंच कुणावर आरोप केलेले नाही. आणि परवा सरपंच मॅडम असतील किंवा त्यांनी एक पत्र काढलंय की आम्ही भ्रष्टाचार केला नाही आणि हे सर्व गावातील लोक राजकारणासाठी करत आहेत. आणि 4 लोक म्हणजे काय गाव नाही असं त्यांचं मत आहे. आज 4 किंवा 40 किंवा 4,000चा इथं विषय नाही आहे, हे त्यांनी पहिला समजून घ्यावा. इथं एकाही कार्यकर्त्यानं जर गावातील भ्रष्टाचार काढला बाहेर तर तो गावच्या भल्यासाठीच काढलेला आहे. आणि तो गावच्या भल्यासाठी काढताना त्याचे सर्व प्रूफ कागदोपत्री प्रूफ घेऊन काढलेला आहे. त्या विरोधकांनी किंवा गेले ह्या बॉडीनी सर्वांसमोर गावासमोर येऊन ते आपलं म्हणणं मांडलं पाहिजे होते. मागे ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेत त्यांनी विषय न मांडता विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढला. इथंच त्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध होते. तरी पण त्यांना वाटत असेल त्यांनी भ्रष्टाचार केला नाही आणि हे राजकारणासाठी आम्ही किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सर्व करतोय असं वाटत असेल तर आम्ही सगळे यासाठी पण तयार आहोत. पुन्हा त्यांच्या हातात आम्ही बिनविरोध सत्ता द्यायला तयार आहोत. पण आमची एक अट आहे, त्या सर्वांनी सदस्यांनी किंवा सरपंचांनी आणि ग्रामसेवक असतील त्यांनी एक गाव मीटिंग घेऊन पुन्हा त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत पुराव्यासहित ते त्यांनी खोडून दाखवावेत. त्यांनी खोडून दाखवले तर आम्ही त्यांना बिनविरोध सत्ता आजच्या घडीला द्यायला तयार आहोत. आता मेन त्यांनी परवा जी बातमी आमचं आंदोलन झालं परवा दिवशी रास्ता रोको करायचा होता, पण ते पोलिसांची परवानगी नव्हती, त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था पाळून आम्ही रास्ता रोको काय केलं नाही. पण या सगळ्यांचा जो भ्रष्टाचार झाला होता त्याच्या संदर्भात आम्ही बीडीओंना मार्च एप्रिल महिन्यात आम्ही हे दिलं होतं, पत्रक दिलं होतं, जे भ्रष्टाचाराची आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्या संदर्भात चौकशी करून कारवाई व्हावी असं आम्ही त्यांना पत्रक दिलं होतं. ते पत्रक 13/4/2026 ला दिलं होतं. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट उजाडला. 3 महिन्याला त्यांच्याकडनं काही हे नव्हता. आम्ही बऱ्याचदा गावचे सगळे आम्ही सामाजिक कार्यकर्ते चंदगडला जाऊन आलो, बऱ्याच फेऱ्या मारल्या, तरी पण त्यांच्याकडनं काही उत्तर आलं नव्हतं. म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. मग आंदोलनाच्या इशाऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला अहवाल दिला की यांच्याकडनं त्यांनी खुलासा मागितला असं दिले. पण आमच्याकडे असे पुरावे आहेत ज्याच्यामध्ये वर्षभरापूर्वी आता मी या 7 मुद्द्यांचे त्यांना हे दिलं होतं की या संदर्भात चौकशी व्हावी. याच्यात 13 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 या दरम्यान नाही म्हटलं तर 10 लाख रुपयाची साहित्य सगळं खरेदी केलं होतं, पण यातलं एकही साहित्य आलं नव्हतं गावामध्ये. आणि 1.5 वर्षाचा याच्यातला फक्त सीसीटीव्ही कॅमेरा सोडला 1,35,000 ते पण बिल दाखवले त्यांनी. हे सोडलं तर बाकी सहा जी उपकरणं आहेत किंवा 6 जी साहित्य आहेत त्याच्यापैकी कुठलंही साहित्य गावात आलं नव्हतं. हे मी जाहीरपणे सांगतो, कारण याला साक्षीदार सगळे गाववाले आहेत. त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या, नवीन विद्युत पंप, शाळा व अंगणवाडीसाठी खेळणी, जाजमपट्ट्या, आरोग्य शिबिर आयोजन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि सौर ऊर्जा जे होते, हे 6 मुद्द्यापैकी कुठलंही साहित्य आलं नव्हतं. 1.5 वर्ष जर तुम्ही बिलं काढलाय, आमच्याकडे ते पुरावे आहेत की सरपंच मॅडम किंवा ग्रामसेवक यांनी ती बिलं काढलेली, आमच्याकडे तसे पुरावे आहेत. 13 मार्च 2025 साली एक ओटीपी जातो ग्रामसेवक सरपंचांना, त्यांनी ओटीपी दिल्यानंतरच ते डिडक्शन होतं. आणि संबंधित सगळ्या ज्यांच्याकडनं साहित्य आलंय त्यांच्या सोबतही आम्ही ही बातचीत केलेली आहे सगळ्या गोष्टीत. आता पहिलं जर आम्हाला बोट उचलायचं आहे बीडीओ आणि प्रशासनावर, 3-4 महिने जर तुम्ही कुठली कारवाई करतच नसाल तर तुमच्या प्रशासकीय यंत्रणा कशी चालते याच्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण होते. आम्ही नाही म्हटलं तर गावकरी आम्ही स्वखर्चान 7-8 वेळा गेलो असेल, पण त्यांनी काय तेवढी दाद नाही दिली. शेवटी आंदोलनाचा इशारा दिला म्हणून ते आले. आता सगळ्यात पहिला आम्ही हे मार्च एप्रिल महिन्यातच कचरा कुंड्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना तक्रार दिली होती. त्याच्यानंतर अंगणवाडी, सगळ्यात पहिला मुद्दा, सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या ज्या 1,68,000च्या आहेत, त्याच्यात स्पष्ट दिसतंय 13 मार्च 2025 साली त्यांनी अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणी असं म्हणून 1,68,000च्या कचरा कुंड्या त्यांनी मागवल्या होत्या. पण हे आम्ही ऑनलाईन काढल्यानंतर त्यांना विचारलं, ग्रामसेवकांना विचारलं, तर त्यांनी स्वतः आम्हाला ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर त्यांनी आम्हाला लिहून दिले
की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2026 या सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या बसवलेल्या आहेत की नाही या संदर्भात अर्ज प्राप्त झाला होता. तर सदर कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या बसवलेल्या नाहीत, हे आम्हाला ग्रामपंचायतने दिले. जर 1.5 वर्ष तुम्ही बिलं काढलंय आणि 1,68,000 जर साहित्य येत नसेल तर, आणि हे ह्याच्यातली सगळ्यात मेन बाब अशी आहे, या संदर्भात मी अर्ज दिला होता ग्रामसेवकांना, ग्रामसेवक श्रीकांत सोनार साहेब. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटले मला याबद्दल कल्पना नाही आहे आणि मी विचारून सांगतो, हे त्यांनी मला स्वतः सांगितले. आणि तशी माझ्याकडे म्हणजे लेखी नाही आहे, पण त्यांनी पोस्ट दिलेली माझ्याकडे कागद आहे. मग तुम्हाला जर हे 1.5 लाखाचं साहित्य काढलंय आणि तुम्हाला जर माहीतच नसेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही प्रश्न विचारला, मी त्या ज्यांच्याकडनं गणेश एंटरप्राइजेस म्हणून गडिंग्लजचा जो माणूस आहे त्याला सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला. यांनी ह्या पूर्ण कालावधीत नाही म्हटलं तर 20-25 लाखाचं साहित्य त्या गणेश एंटरप्राइजेस वाल्याकडूनच मागवले, A to Z. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणतात की तुमच्या ग्रामपंचायतीला विचारा, आम्ही काय बोलू शकत नाही साहेब, त्यांनी आमच्याकडनं कॅश काढून नेली वगैरे अशी बरीच उत्तरं दिली. आणि ज्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला त्याच्यानंतर एक 8 दिवसात त्यांनी त्या कचराकुंड्या गावात आणून दिल्या. त्या आज सुद्धा माऊली मंदिरमध्ये पडलेल्या आहेत. आता दुसरा विषय आहे नवीन विद्युत पंप. आमच्या गावात पाण्याचा किती प्रश्न आहे हे तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. आम्ही बरीच आंदोलने केली, ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. आता एक मला याच्यात अधोरेखित करायचं आहे. जिल्हा परिषदला परवा जी मीटिंग झाली जनरल बॉडी, त्याच्यात स्पष्ट सांगितलंय जी मागची बॉडी होती तीच आता प्रशासक कमिटी म्हणून आहे, जोपर्यंत प्रशासक शासकीय येत नाही तोपर्यंत. त्यानुसार या सरपंच आणि 11 सदस्यांचं कर्तव्य होतं या कालावधीमध्ये तुम्ही आता 10 वर्ष कारभार सांभाळलाय, तर आता सुद्धा कारभार सांभाळणं तुमची जबाबदारी होती. गाव विदाऊट पाण्याखाली होतं, पक्ष्यांचं पाणी, घाण दुर्गंधीयुक्त पाणी, बऱ्याच ठिकाणी तर पाणीच येत नाही या गावात आमच्या. तुम्ही ग्राउंड रिपोर्ट सुद्धा घेतलेत केके न्यूजने कोल्हापूरच्या, त्यांचं सुद्धा बघू शकताय. तरी सुद्धा यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला मोटर जळाले, दर 2 महिन्यांच्या मोटरी जळतात आणि मोटरींच्या खर्चांसाठी यांची 1.5-2 लाखांची काहीतरी बिल आहेत. आणि यांनी 27 मार्च 2025 साली नवीन विद्युत पंप खरेदी केलेत, नाही म्हटलं तर 1.5 लाखाचे. याचं बिल जर बघितलं तुम्ही त्या दिवशीचं आहे 25/3/2025. 25/3/2025 श्रेयस इलेक्ट्रिकल्स म्हणून आहे, पण ह्या आज तागायत आल्या नव्हत्या. आम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर कोण तर अननोन व्यक्ती आला आणि मोटरी ठेवून गेला. ग्रामसेवकांच्याकडे त्याची बिलं नव्हती, काहीच नव्हती, बिलं नव्हती, काही नव्हती. आता हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे बिल आता आलेलं आहे, म्हणजे यांनी तारीख टाकली त्याच्यात, पण हे एक बिल आहे विथ जीएसटी आहे आणि अजून एक बिल आहे आमच्याकडे विदाऊट जीएसटी आहे. त्याच्यात त्यांच्या इनव्हॉइसचा नंबर सुद्धा चेंज आहे, इथे 313 आहे आणि इथे इनव्हॉइस 17 आहे. या दोन्ही बिलांची रक्कम सेमच आहे, 1,49,800, 1,49,49. तिसरा असा आहे की शाळेत खेळायचं साहित्य, त्याच्यामध्ये खेळणी आणि जाजमपट्ट्या असं दिलंय त्यांनी त्याच्यात, पण ऍक्च्युली हे बिल काढले याच्यात श्रीकांत सोनार आणि हे ग्रामसेवक आणि अनिता कलाबा बोगन सरपंच असं नाव दिलेलं आहे. पेड 75,000 पे केलेले आहेत. या संदर्भात सुद्धा मी ग्रामसेवक साहेबांच्याकडे ज्याला विचारलं आणि सरपंच यांच्याकडे सुद्धा मी अर्ज दिला होता, त्यांच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं या संदर्भात. मी या संदर्भात शाळेत सुद्धा चौकशी केली, तिने सांगितली की खेळणी वगैरे नव्हती आमच्याकडे, आलीच नाहीत. त्या संदर्भात आम्ही दुसरं काहीतरी काम हे केलं. मग आम्हाला या खेळाच्या साहित्याबद्दल काय सांगण्यात आलं की आम्ही मासिक ठराव गाठला की या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून देणार आहे. पण आता असं झाले, खेळाचं साहित्य जर आता आम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खेळाचं साहित्य सुद्धा दिलंय आता, पण त्यांनी ठराव गाठला होता काय की या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून देणार असं. मग तुम्ही मासिक ठराव कशाला काढला होता? आणि तुम्हाला जर चप्पल स्टँडच बांधून द्यायचं होतं तर तुम्हाला ह्या खेळाच्या साहित्याचे पैसे वापरायची काहीच गरज नव्हती. तुम्ही डायरेक्ट ठराव गाठला असता की प्राथमिक शाळेमध्ये चप्पल स्टँड बांधायचा आहे, विषय संपला असता. ह्या गणेश एंटरप्राइजेस यांना आम्ही ज्यावेळेला कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला ते आम्हाला काय म्हणतात की सर तुमचे डेप्युटी आणि हे आमच्याकडे आले होते आणि हे कॅश 75,000 रुपये आमच्याकडनं काढून घेऊन गेले. आता ही त्यांनी त्यांच्याकडे बिल ट्रान्सफर करून हे 75,000 त्यांच्याकडनं कॅश आणून त्यांनी शाळेत चप्पल स्टँड बांधून दिले असं त्यांचं म्हणणं असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण असं होऊच शकत नाही. आणि आता ह्यो प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला खेळाचं साहित्य पण दिलंय आणि चप्पल स्टँड सुद्धा बांधून दिले. आणि तुम्ही ज्या चप्पल स्टँडचे व्हॅल्युएशन बघितला, त्या व्हॅल्युएशन सगळं साहित्य गावातच खरेदी केलेलं आहे. नाही म्हटलं फक्त जास्तीत जास्त 25,000 ते 30,000 रुपये खर्च झालेत चप्पल स्टँडवर. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खात्रीनिशी
ज्यांच्याकडे साहित्य घेतलं त्यांची सगळी चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगतोय की फक्त एक 25-30 हजारचं ते आहे. आणि एक ह्याच्यात विषय असा आहे, हे खेळाच्या साहित्याचे पैसे काढले ते काढलेत आणि ग्रामसेवक साहेबांनी 84,000चं एक वेगळं बिल काढलंय आता, जे बीडीओ कडे त्यांनी पाठवलंय आमच्याकडे. तो लेटर पॅड आहे ग्रामपंचायतीचं, 84,000 रुपये. आता त्यांनी म्हणतात की ह्या खेळाच्या साहित्याच्या बदल्यात आम्ही चप्पल स्टँड बांधून घेतलं आणि आता आणि बिल काढले 84,000चं वेगळं ते चप्पल स्टँडसाठी. आता हे पण आम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्याकडे असं पुरेसं उत्तर नाहीये त्याच्या बाबतीत. आता त्यांनी आम्ही प्रश्न विचारल्यानंतर 15 दिवसापूर्वी आणले, ते पण व्हॅल्युएशन केले रामादांनी. ते पण स्पोर्ट्सचं दुकान आहे यांचं. त्यांनी इत्तमभूत साहित्यासहित पूर्ण व्हॅल्युएशन केलंय. जास्तीत जास्त 22 का 23 हजारचं साहित्य आहे ते. त्यांसाठी सिमेंट बाकडी, जे सिमेंट बाकडी त्याच वेळेला बिल काढलेलं आता तुमच्या इथेच ठेवलेली आहे ती सिमेंट बाकडी. ज्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला त्यावेळेला यांनी ती सिमेंट बाकडी आणली, पण याचं सुद्धा बिल काढलं होतं 20 मार्च 2025 साली. वृद्धांसाठी आता येथे लिहिलंय त्यांनी गावामध्ये ठिकठिकाणी वृद्धांकरिता बेंच बसवणे. 3 महिने झाले आले साहित्य. तुम्ही जर खरंच विचार करून जर ही सिमेंट बाकडी मागवली होती तर ती तुम्ही अजूनपर्यंत का बसवली नाहीत हा प्रश्न आहे. आणि 1.5 वर्ष झाली बिल काढून तुम्ही जर आणत नसाल तर मग हे आम्ही प्रश्न विचारला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रश्न विचारला म्हणून आणल्यात. तर आणल्या नसत्या, प्रश्न विचारला नसता तर ते 10-10.5 लाख रुपयाचा जो आता त्यांनी दाखवलाय तो पैसे कुठे गेले हे कळालं पण नसतं कोणाला. तर हे पण आता सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक यांनीच स्वतः ओटीपी देऊनच हे बिल निघतंय. आता त्यांचं कर्तव्य होतं की हे साहित्य आलंय की नाही, की बसवलंय की नाही, ही त्यांची कर्तव्य आहे ही, की गावात मागवले ते साहित्य बसवून घेणं. आता ते साहित्य 3 महिन्याला इथेच पडले. आता 5वा विषय असा आहे की आरोग्य शिबिर आयोजन केले यांनी त्याच वेळेला 18 मार्च 2025. जो सिमेंट बाकडी देतोय, जो सीसीटीव्ही देतोय, जो आपलं कचरा कुंड्या देतोय, खेळणी जाजमपाट्या देतोय, तोच माणूस गणेश एंटरप्राइजेस वाला आरोग्य शिबिर आयोजन कसं काय करू शकतोय? प्रश्न तुम्हाला पण पडला पाहिजे हा. त्याच्यासाठी आम्ही त्याला फोन केला, त्या गणेश एंटरप्राइजेस वाल्याला. मी त्याला ज्या वेळी फोन केलाय त्या वेळी त्याच्याकडनं मला कुठलंच समर्पक उत्तर आलं नाही. तो मला हाच म्हणला की तुमच्या सरपंच आणि उपसरपंचांना विचारा, आम्हाला याच्याबद्दल काय माहित नाही. पहिला मागच्या वर्षी 5-6 महिन्याभरापूर्वी त्याला ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्यानं मला म्हणला की मी डॉक्टर प्रोव्हाइड केले होते. आता मी याच्या गडिंगच्या ऑफिसमध्ये सुद्धा जमावले, यांचं ऑफिसच नाही आहे, ह्यांनी मागवतात थर्ड पार्टीकडनं. हा म्हणतोय आरोग्य शिबिर आयोजन केले, मी डॉक्टर दिल्यात. मी म्हटलं डॉक्टरांचं नाव सांगा, त्यांचा नंबर द्या, तुम्ही काय केलंय. ह्याचं बिल सुद्धा नव्हतं पंचायतीकडे, ह्यांनी आता तयार केले, मला परवा दाखवलेत त्यांनी. त्याच्यात त्यांनी ब्रेकफास्ट, नाश्ता आणि ती काय गिफ्ट वगैरे दिलेत. हे मिळून त्यांनी 50,000 रुपये त्यांनी असं दाखवले. ज्याच्यात गावकऱ्यांना विचारल्यानंतर सुद्धा त्यांना किती जणांना लाभ झालाय मला तर ह्यांनी काय अजूनपर्यंत कळालं नाही. मला यासाठी एक म्हणजे शहानिशा करायची होती, मग मी स्वतः आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं PSCच्या डॉक्टरांना घेऊन. त्यातले बेळगावचे 6 डॉक्टर आले होते, MBBS डॉक्टर आले होते. त्यांनी स्वतः गोळ्या वगैरे दिल्या, आय चेकअप केलं, हे दिले, आपले चष्मे वगैरे दिले. त्यांचा खर्च मी स्वतः केलाय चहा पाण्याचा. बाकी कुठलाच खर्च आला नाही त्यांचा. फक्त 3200 रुपये खर्च आलाय मला, फक्त 3,200 रुपये खर्च आलाय. या आरोग्य शिबिरासाठी 50,000 रुपये त्यांनी काय खर्च केलेत ह्याची सगळ्यांची आम्ही त्यांना RTI टाकलेली आहे, त्यांना अर्ज दिलेले आहेत. त्यांच्याकडे कुठलीच उत्तरं नाही याच्याकडे. त्यांनी एक संगणक आणि सीसीटीव्ही म्हणून एक हे दिला होता, त्याच्याबद्दल काय सीसीटीव्ही वगैरे आणि संगणक आणलेलं आहे त्यांनी, पण ते सुद्धा 3-4 महिन्यानंतर काहीतरी परचेस केलेलं होतं. आता शेवटचा मुद्दा आहे सौर ऊर्जा पॅनल. एकूण 3-3.5 लाखाचे काहीतरी आहेत. त्या अहवालात सुद्धा दिले, याच्या पंचायत समितीने जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलंय इथे की अनियमितता तिथे दिसून आले. आणि जे साहित्य मागवायचं होतं 6 किलोवॅट सौर ऊर्जाचं ग्रामपंचायतीकडील अभिलेखामध्ये उपलब्ध असणाऱ्या खरेदीच्या इनवॉइस जनरेट असून त्यांनी मागवले फक्त 2 KVचे असं यांनी दिले याच्यामध्ये. आणि अंगणवाडी इमारतीसाठी सौर ऊर्जा बसविण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला आहे, पण प्रत्यक्षात अंगणवाडी इमारतीवर सोलर बसविण्यात आलेलं नाही. आता ह्या सौर ऊर्जाचं जे बिल आहे ते सुद्धा 13 मार्च 2025 सालीच काढले, त्याच वेळेला काढले. 1.5-2 वर्ष झाली ती सोलार पॅनल बसवलेलंच आहे. आता ही सगळी बिल आहेत, याच्यात सुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच मॅडमांच्या OTP हेनच ती बिल पास होते. 99,000, 1,72,000 हे सगळं आहे. असं एकूण 6 मुद्दे आम्ही दिले होते, 7 मुद्दे दिले होते, त्याच्यापैकी एकाच याच्या समर्पक उत्तर भेटले. बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये
भ्रष्टाचार त्यांनी म्हणजे उघड पुरावे निश्चित आता आम्ही तुम्हाला दिले. आता हे सुद्धा तुम्ही बघू शकता इथे गावातलं. ग्रामसभेला आम्ही तोच मुद्दा उपस्थित केलेला की तुम्ही एकाच कॉन्ट्रॅक्टरला जो तुमचा नातेवाईक आहे त्याला कामं कसं काय देऊ शकता. त्या मुद्द्यावर थोडीशी ती बाचाबाची आणि ज्या वेळेला देसाई गल्लीचा रस्त्याचा विषय आला त्यावेळेला ते ग्रामसभा सोडून गेले आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत नाही. आता त्यांनी सरपंचांनी म्हणले की कुणी आलं नव्हतं कॉन्ट्रॅक्टर हे कामासाठी. हे गावचे लोक हे सांगतील आता स्वतः. गावातल्या कामांच्या मी वैजनाथ उतरे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतो तर गावाची निविदा प्रक्रिया होते ती फक्त कागदोपत्री होते. गावातल्या प्रॉपर मुलांना कामं मिळत नाहीत. गावच्या बाहेरच्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना ती कामं दिली जातात आणि आम्ही जर बाहेरच्या गावात कामं मागायला गेलो तर ते त्यांच्या स्वतःच्या गावातल्या कॉन्ट्रॅक्टरांना पहिल्यांदा प्रिफर करतात. मग स्वतःचं गाव इतकं मोठं गाव इथे जर आम्हाला कामं मिळत नसली तर आम्ही दुसऱ्या गावात आम्हाला घेणार कसे ते. आम्हाला ते स्वतः सांगतात की आम्ही आमच्या गावातल्या लोकांना प्रिफर करतो. तर आमची पण ही मागणी आहे की आम्हाला पण आमच्या गावात कामं मिळावीत आणि आम्ही काय दर्जेदार कामं करून देतो. आणि कधी पण तुम्ही विचारू शकता की आम्हाला थांबवून विचारू शकता की हे काम असं का झालंय किंवा का नाही झालं असं ह्या पद्धतीचं काम. त्याच्यासाठी कुठे काम केलं असेल 3 वर्ष होते त्यावेळेला सुरुवातीला पुंडलिक जाधव. मला पुंडलिक जाधव पहिल्या स्टार्टिंगला 2ऱ्या महिन्यातच बांधला तो मला. त्याच्यानंतर मी त्यांचा नादच सोडून दिला मी आणि मी त्यांच्या मिटिंगला सही तासभर थांबवून मी परत आलो प्रत्येक खेपेला. चंद्रकांत आमचे सुद्धा ग्रामपंचायत त्यांनी वाटतं आम्हाला म्हणजे विचारलंच नाही कुठल्या गोष्टी. आणि मिटिंगा 2-4 झाल्या त्याला का आम्हाला बोलवायला नाही. त्यांच्या त्यांनी मिटिंगा घेतल्या. साहेब आम्ही 3 नंबर वार्डातली लोक आम्ही के मॅडम व्हा आणि मी साहेब 5 वर्ष गेल्या मी कॉन्क्रीट करा तेलेगलीचं करा म्हणून सांगितलं आम्ही. तेलेगलीचं करूच नाही. करतो म्हणायचं करायला 1 रुपयाचं काम करायला नाही. आम्ही जवळजवळ 2 वर्ष मी बांधलं त्याच्यात 1 रुपयाचं काम करायला नाही. ते साहित्य जे काढले हे कुणालाच काहीच माहिती नाही. काहीच आम्हाला कुणाला माहिती नाही. आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे ज्यावेळेला बकेट आणली होती लहान त्यावेळेला आम्हाला बोलवलं होतं आम्ही गेलो नाही. आम्हाला माहितीच नाही आम्हाला सांगितलं नाही तर आम्ही कशा बकेट वाटायला जाऊ सांगा. आम्ही गेलो नाही. आम्हाला बोललो होतं बकेट सरपंच मॅडमने येणंच ऑर्डर वाटलंय कामगारांनी. दुसरं कोण झालं नाही बकेट वाटायला. बकेट आहे किती तुम्हाला 85 रुपये रेट आहे. मी कागद आमचं केला 85 रुपये रेट आहे बकेटचा. त्या सगळा अंदाज आम्हाला दिलंच नाही. त्यांनी मध्येच ग्रामसभा सोडून गेले. आता तुम्ही जर एवढा स्वच्छ कारभार केला असेल लोकशाही मार्गाने जाताना आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करतोय. तुम्ही त्याची समर्पक उत्तर देणं आम्हाला हे आहे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर आम्हाला उत्तर दिली असती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला नसता. ना तुमची याच्यात बदनामी आहे ना तुमचा काही विषयच नाही आहे याच्यात. तुम्ही मध्येच